कोणतीही पूर्वसूचना आणि नोटीस न देता पुन्हा निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लर्क नितीन मेहेर यांच्यावर बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी माजी सैनिक असलेल्या सुंदर मेहेर यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलाबाळांसह उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेचा पाठिंबा आहे। कोणतीही पूर्वसूचना आणि नोटीस न देता पुन्हा निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लर्क नितीन मेहेर यांच्यावरील कायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी माजी सैनिक असलेल्या सुंदर मेहेर यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलाबाळांसह उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचारणे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण आंधळे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचारणे, सुंदर मेहेर आदी उपस्थित होते। नितीन मेहेर यांच्या कुटुंबियांनी सप्टेंबरमध्ये निलंबन रद्द होऊन देखील कामावर रुजू करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते। त्यानंतर त्यांना बँकेत कामावर हजर करून घेण्यात आले। मात्र 30 सप्टेंबर 2024च्या मीटिंगमध्ये पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक चेअरमन, संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मेहेर यांच्या निलंबनाचा ठराव घेतला। त्यानंतर 2 ते 2.5 महिन्यानंतर 17 डिसेंबर 2024ला जामखेड शाखा या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाचे पत्र पाठवले। कोणतीही पूर्वसूचना आणि नोटीस न देता बेकायदेशीर पद्धतीने आगसापोटी ठराव घेऊन नितीन मेहेर यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे मेहेर कुटुंबियांनी आरोप केला आहे। नमस्ते, मी नितीन सुंदर मेहेर, क्लार्क, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक येथे 2004 पासून मी संस्थेत काम करत आहे। माझ्यावर अन्याय असा केलेला आहे की मी उपोषण केलं 30 सप्टेंबरमध्ये 4 दिवसाचं उपोषण करून मला कामावर हजर करून घेत नव्हते। त्यामुळे मी उपोषण केलं आणि मला कामावर हजर करून घेतलं आणि 10 ते 12 दिवसातच माझं निलंबनचा ठराव घेतला। 30/9लाच काही 30/9ला असा ठराव घेतला संचालक मंडळाने का याला माहे डिसेंबर 2024 मध्ये निलंबित करण्यात यावे, म्हणजे भविष्यकालीन ठराव घेतला। मग यांना भविष्य कळतं, असा भविष्यकालीन ठराव सहकार खात्यात, सहकार बँकात आतापर्यंत कुठेच घेतलेला नाही। माझ्यावर फार मोठा अन्याय केला। माझं निलंबन काळाचा पगार न देऊन, मामला दिवाळी बोनस नाही देऊन उपासमार केलेली कुटुंबाची। जर मला त्वरित कामावर हजर करून नाही घेतलं तर मी अमर उपोषण, माझे वडील सुंदरशंकर मेहेर, माजी सैनिक आणि आम्ही सर्व कुटुंब अमर उपोषण असं चालू ठेवू। मी सीमा नितीन मेहेर यांची मिसेस आहे मी। माझे मिस्टर गेल्या 21 वर्षापासून बँकेत सर्व्हिस करतात। तर त्यांनी 2-2.5 महिन्यापूर्वी बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांना बँकेमध्ये सगळ्यांचं निलंबन रद्द करून कामावरती हजर करून घेतलं होतं, पण माझ्या मिस्टरांना बँकेत हजर करून घेतलं नव्हतं। तर त्या संदर्भात आम्ही उपोषण केलं होतं। उपोषण केल्यानंतर यांनी लगेच 10 ते 12 दिवसामध्ये यांनी आपल्या बँकेमध्ये हजर करून घेतल्यानंतर त्यांनी लगेच 10 दिवसामध्ये ठराव घेतला आणि त्या ठरावामध्ये याला माहे डिसेंबर 2024 मध्ये निलंबित करण्यात यावे असे संचालक मंडळाने ठराव घेतला आणि ठराव घेतल्यानंतर यांनी 2.5 महिन्यानंतर आपल्याला 17 डिसेंबर रोजी निलंबनाचं पत्र दिलं आणि माझे मिस्टर यांना निलंबित करून टाकलं। हे आजच नाही, हे वारंवार असेच करतात। हे निलंबनावरती निलंबन असे आमच्या कुटुंबावरती खूप अन्याय करून राहिले ते। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचं खूप उपासमार होती। आमच्या ह्या मागण्या आहेत की यांनी आमचा दिवाळीचा बोनस पण यांनी दिलेला नाहीये की जो त्यांनी आमच्या सेव्हिंग खाती जमा करावे, ही आमची मागणी आहे। आणि निलंबन रद्द करून लवकरात लवकर कामावरती हजर करून घ्यावे। जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही। अमर उपोषण आमचं हे कंटिन्यू असंच चालू राहणार आहे। आज दिनांक 28/1/2025 रोजी सकाळी आम्ही या ठिकाणी भेट दिली असता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणजी आंधळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून आमची संघटना या मेहेर कुटुंबाला पाठिंबा, संघटनेचा पूर्ण पाठिंबा असून जोपर्यंत यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। एकच सांगायचं यांना, जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की मागच्याही वेळेस उपोषणाला ही मंडळी बसली होती आणि त्याही वेळेस माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर आपण फोन केला आणि गुन्हा दाखल करण्याचं थोडंसं टाळाटाळ केली, परंतु आता 100% यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे। हा कुठलाही मुद्दा म्हणजे कुठल्याही याचा हा मुद्दा डायव्हर्ट करीत असतो हा कोर्टे। आणि या जो कर्जत शाखेचा मॅनेजर आहे सदाशिव फरांडे याला म्हणजे सगळी जी चूक आहे, म्हणजे सगळे जे घोटाळे केलेले आहे संस्थेचे ते सदाशिव फरांडेने केलेले आहेत
आणि त्याला न म्हणजे हे टार्गेट करता या एकट्या एक नितीन मेहरला टार्गेट करून याने या कुटुंबावर नव्हे या सगळ्या म्हणजे अन्याय चालवलेला आहे. त्यामुळं ह्या नितीन आपली याची कोणाची ते काय हे काय नाव आहे तिचं फरांडे याची पूर्ण चौकशी करण्यात यावी. त्याशिवाय हे आणि जे सहकार खात्यांनी मला एक समजत नाही, सहकार खातं त्यांना पाठीशी का घालतं का? सहकार खात्याला चुकीचे अहवाल देऊन तीनदा चुकीचे अहवाल देऊन हे त्यांना पाठीशी घालण्यात यांचा काय रस आहे? या कुटुंब 2 वेळेस उपोषणाला बसले तर माई यांना स्वतंत्र आमच्या संघटनेच्या वतीने विनंती आहे का जर येत्या 15 दिवसात या कुटुंबाला म्हणजे या 2 दिवसातच उपोषण मिटलं पाहिजे, पण 15 दिवसात सखोल चौकशी या संस्थेची कर्जत शाखेमध्ये सैनिक बँकेची जी शाखा आहे या संपूर्ण चौकशी केली पाहिजे. काय घोटाळे आहे? संजय गांधीचा घोटाळा आहे, या 2 कोटीच्या रकमेचा घोटाळा आहे आणि स्वतंत्र चौकशी करा या यंत्रणेमार्फत. तर या कुटुंबाला म्हणजे आम्हाला सर्वांना न्याय भेटेल. काही हे घोटाळे करते तर हे मुद्दा डायव्हर्ट करतो, हा पुढं ऍडमिट होय, कोणत्या हॉस्पिटलला जा, म्हणजे हे सगळं खोटं नाटक कार्यक्रम आहे याचा. आणि मुळात यांनी संचालक मंडळाला विनंती करतो का याला पहिले तुम्ही सस्पेंड करा, कारण एका कुटुंबाला 3 जण कामावर घेतली आणि 1 जणाला मात्र तुम्ही म्हणजे हे करता, म्हणजे न्याय देण्याची भूमिका सारखी पाहिजे. मग 4 जण त्या प्रकरणामध्ये आहेत, तर मग 4 जण कामावर घ्या ना, तुम्ही याला कसं टाळू शकता नितीन मेहरला? म्हणजे हा प्रकार 100% मोठी रक्कम मागतात. कारण यापूर्वी कर्मचाऱ्यांची यांनी म्हणजे दिवाळीचा बोनस असू, दिवाळीचं हे असू, हे मागणी करतात आणि यांच्याकडून पैसे दिले नाही, तर ह्या मुलांनी पैसे दिले नाही म्हणून याचा कार्यक्रम यांनी लावलेला आहे. त्यामुळं माझी सहकार आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्याला नम्र विनंती आहे का आपण चौकशी करून याच्यावर या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर प्रथम गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल केल्याशिवाय हा मुजोर जो कोरडी त्याच्याशिवाय हा शांत होणार नाही. ताजी माझी जिल्हाधिकाऱ्यांना नम्रतेची विनंती आहे का आपण आजची आज गुन्हा दाखल करून न्याय द्यावा. कारण या सुंदर जे मेहर आहेत हे आजारांनी ग्रस्त झालेले आहेत. उद्या 70 वर्षाचे 73 वर्ष वय, जर उद्या काही कमी जास्त झालं तो बाजूला राहीन, पण जर काही प्रॉब्लेम झाला कौटुंबिक तो 100% ग्रस्त आहे. मी कालच त्यांना विनंती केली, म्हणलं साहेब तुम्ही थोडंसं हे, परंतु ते म्हणले नाही माझ्या मुलावर अन्याय होतो. आणि बरोबर आहे, एकच मुलगा आहे त्यांना. जर अशा पद्धतीने ही बँक जर करीत असेल आणि ही काही सरकारी बँक आहे का प्रायव्हेट बँक आहे, आणि प्रायव्हेट बँकेवर जर अधिकाऱ्यांचा वचक नसला तर मला एक समजत नाही सहकार खातं काय करते. सहकार खातं काय यांना सांभाळायसाठी का बँकेला पतसंस्थेला? यांचे जे प्रकार आहेत, माझी नम्रतेची विनंती DDRला बी पुरी साहेबांना का आपण 100% सखोल चौकशी करा. जर खोटा असन दोषी असन तर ठीक आहे ना, परंतु जो दोषी आहे त्याला सोडायचं, त्याला बाजूला सोडायचं आणि एकाला आरोपी करायचं. म्हणजे आता हा कुठला प्रकार झाला? म्हणजे वर्ग 3च्या कर्मचाऱ्याला. या उपोषणात माजी सैनिक सुंदर मेहर, मंदा मेहर, नितीन मेहर, सीमा मेहर यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय मुलाबाळांसह बसले आहे. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.